लेट्स लर्न कम्प्युटर्स. कम्प्युटरबद्दल आपण अजून काही माहिती या लेसनमध्ये बघूयात. कम्प्युटर म्हणजे संगणक. You have learned the mathematical operations of addition, subtraction, multiplication and division. तुम्ही आत्तापर्यंत काही गणिताचे ऑपरेशन्स म्हणजे क्रिया बघितल्यात, ज्याच्यामध्ये बेरीज येतं, वजाबाकी येतं, गुणाकार, भागाकार. You can do sums म्हणजे गणिते which involve any one or more of these operations. तुम्ही अशी काही गणिते सोडवली असेल ज्याच्यामध्ये फक्त ॲडिशन किंवा बेरीज असते किंवा ॲडिशन सबट्रॅक्शन दोन्ही असतात, म्हणजे एकापेक्षा अनेक ऑपरेशन्स असू शकतात. You may also solve complicated sums which involve all of these operations. आणि तुम्ही असे काही अवघड गणिते सुद्धा बघितली असेल ज्याच्यामध्ये ही सगळी ऑपरेशन असतात, म्हणजे ॲडिशन असतं, सबट्रॅक्शन असतं, मल्टिप्लिकेशन असतं, डिव्हिजन असतं. हे सगळे ऑपरेशन, ह्या सगळ्या क्रिया त्या गणितामध्ये कराव्या लागतात. You can calculate the answers quickly if you use tables. मग अशा वेळेस तुम्ही जर टेबल्स लर्न असतील, तुम्हाला टेबल्स म्हणजे पाढेपाठ असतील, तर तुम्हाला पटकन उत्तर मिळून जातं. बट समटाइम्स इट इज नेसेसरी टू कॅरी आउट व्हेरी कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन दॅट इन्व्हॉल्व व्हेरी लार्ज नंबर्स. पण कधी कधी काय होतं की अशी काही अवघड गणिते असतात की त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे नंबर, खूप मोठे मोठे आकडे असतात. At such times mistakes are bound to occur in the calculations. आणि अशा वेळेस आपण जे गणित सॉल्व करतोय किंवा जे कॅल्क्युलेशन्स करतोय त्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता जास्त असते. Then you waste a lot of time checking and rechecking your answers. आणि मग आपण ते आलेलं जे उत्तर आहे ते सतत चेक करत असतो, बरोबर आहे का, चुकीचं आहे का, असं करत असतो. त्याच्यामध्ये आपला खूप वेळ वाया जातो. हाऊ कॅन वी अवॉइड दीज एरर्स अँड वेस्टेज ऑफ टाईम. आणि मग आपण हे अशा आपल्या ज्या चुका होणाऱ्या असतात किंवा हा जो टाईम आपला वाया जातो, तर तो कसा काय वाचवू शकतो, तर त्याला उत्तर आहे की अ कम्प्युटर. मग अशा वेळेस आपण कम्प्युटरचा वापर करू शकतो. अ कम्प्युटर इज अ मशीन दॅट इज ॲन आन्सर टू ऑल दीज प्रॉब्लेम्स. आणि या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे की आपण काय वापरू शकतो, कम्प्युटरचा वापर करू शकतो. कम्प्युटर्स कॅन सॉल्व प्रॉब्लेम्स अँड कॅरी आउट द मोस्ट डिफिकल्ट कॅल्क्युलेशन्स विथ अमेझिंग स्पीड अँड ॲक्युरसी. कम्प्युटर्स पटकन एखादा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात, प्रॉब्लेम सोडवू शकतात, किंवा खूप मोठं अवघड कॅल्क्युलेशन असेल तर ते सुद्धा खूप फास्ट आणि बरोबर ह्याने सोडवू शकतात. कम्प्युटर्स कॅन डू सेव्हरल अदर थिंग्स बिसाइड कॅरिंग आउट कॅल्क्युलेशन्स. आता फक्त कम्प्युटरमध्ये आपण गणितच करू शकतो का, कॅल्क्युलेशन्स करू शकतो का, नाही, तर अजून बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. इन फॅक्ट देर आर फ्यू थिंग्स दॅट अ मॉडर्न कम्प्युटर इज नॉट एबल टू डू. आणि अशा प्रकारे खूप सारे जे कामं आहेत ते कम्प्युटर करू शकतो आणि फक्त काही थोडेसेच आहेत जे त्याला जमत नाहीत. कम्प्युटर्स हॅव मेमरी. कम्प्युटरमध्ये काय असते, मेमरी असते. दॅट इज दे कॅन स्टोअर अ लॉट ऑफ डेटा ऑर इन्फॉर्मेशन. आणि मग या मेमरीमध्येच काय स्टोअर केलेलं असतं, साठवून ठेवलेलं असतं खूप सारा डेटा आणि माहिती त्याच्यामध्ये कम्प्युटरमध्ये साठवून ठेवलेली असते. दे कॅन कीप वर्ड्स, पिक्चर्स अँड साऊंड्स इन देअर मेमरी अँड गिव्ह यू द इन्फॉर्मेशन विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड व्हेन यू नीड इट. आता त्या मेमरीमध्ये काय काय स्टोअर करून काय काय साठवून ठेवलेलं असतं, तर वेगवेगळे शब्द आहेत, चित्रे आहेत, आवाज आहेत, ते या मेमरीमध्ये साठवून ठेवलेले असतात. आणि जेव्हा आपण कम्प्युटरला तो प्रश्न विचारू तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल पटकन त्याच्याबद्दल माहिती मिळत असते. कम्प्युटर्स कॅन प्रोसेस द डेटा ऑर द इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन्स गिवन टू देम. कम्प्युटरला आपण जशा प्रकारच्या सूचना देऊ त्या प्रकारे ते आपल्याला काय देत असतात, माहिती देत असतात. अ मॉडर्न कम्प्युटर कॅन फॉलो थाउजंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड. आताचे जे मॉडर्न म्हणजे नवीन काळामधले जे कम्प्युटर्स आहेत तर ते काय करतात, पटकन एका सेकंदाच्या आतमध्ये हजारो प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. ओनली द इन्स्ट्रक्शन हॅव टू बी गिवन इन अ लँग्वेज दॅट द कम्प्युटर अंडरस्टँड. फक्त
कम्प्युटरला समजेल अशा भाषेमध्येच काय कराव्या लागतात, त्या सूचना द्याव्या लागतात. अ सेट ऑफ कोड इन्स्ट्रक्शन्स रिटन फॉर अ कम्प्युटर इज नोन ॲज अ प्रोग्रॅम. मग ती जी भाषा आहे, ज्या भाषेमध्ये कम्प्युटरला आपण इन्स्ट्रक्शन देतो, त्याचे काही कोड्स असतात आणि त्याला काय म्हणतात, प्रोग्रॅम असं म्हणतात. जसं की सी प्रोग्रॅमिंग, C+ प्रोग्रॅमिंग अशी त्याची नावं आहेत. रायटिंग अ कम्प्युटर प्रोग्रॅम इज अ स्पेशलाइज्ड टास्क. आता कम्प्युटरची प्रोग्रॅम लिहिणे ही काही सोपी गोष्ट नाही आहे. ते एक खूप विशिष्ट काम आहे, एक वेगळं काम आहे आणि त्यासाठी शिक्षण महत्त्वाचं असतं त्याच्याबद्दलचं. A computer on its own does not make judgment about the instructions given to it. कम्प्युटर स्वतः कुठलंही जजमेंट, कुठलाही तर्कवितर्क लावत नाही त्याला दिलेल्या सूचनेबद्दल. इट फॉलोज द इन्स्ट्रक्शन्स ब्लाइंडली. तो डोळे झाकून ज्या दिलेल्या सूचना असतात त्या फॉलो करतो, त्या मान्य करतो. दॅट इज व्हाय द इन्स्ट्रक्शन्स हॅव टू बी रिटन व्हेरी व्हेरी केअरफुली. आणि म्हणूनच आपण जे कम्प्युटरला जी सूचना देणार तर ती काय खूप काळजीपूर्वक लिहिलेली गेली पाहिजे. द इन्स्ट्रक्शन्स मस्ट कव्हर एव्हरी स्टेप इन्व्हॉल्व्ड इन ॲन ऑपरेशन. कम्प्युटरला दिलेल्या सूचना खूप काळजीपूर्वक तर लिहिल्याच गेल्या पाहिजेत, पण त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळे ऑपरेशन्स आले पाहिजेत आणि प्रत्येक स्टेप लिहिली गेली पाहिजे. इफ यू मिस अ स्टेप द कम्प्युटर विल नॉट करेक्ट इट. जर तुमचं लिहिताना कुठलीही स्टेप चुकली तर कम्प्युटर स्वतः कधीही ती बरोबर करून घेत नाही. तुम्हाला ती खूप काळजीपूर्वक लिहावी लागते. वन हॅज टू थिंक केअरफुली टू इमॅजिन एव्हरी स्टेप इन्व्हॉल्व्ड इन एनी टास्क. आणि म्हणूनच कोणतंही काम करताना, कम्प्युटरला कोणतीही इन्स्ट्रक्शन सांगताना खूप काळजीपूर्वक प्रत्येक स्टेप इमॅजिन करून लिहावी लागते. लेट अस सी इफ वी कॅन इमॅजिन ऑल द स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन अ सिम्पल टास्क. आता आपण बघूयात की कशा प्रकारे ह्या स्टेप्स लिहायच्या असतात. सपोज मदर हॅज आस्क्ड यू टू बाय व्हेजिटेबल्स. समजा तुम्हाला तुमच्या आईने भाजी आणायला सांगितली आहे. यू हॅव टू डिवाइड दिस टास्क इन टू स्मॉलर वन्स. आणि मग त्याच्या आता आपल्याला स्टेप्स लिहायच्या आहेत. तर त्या स्टेप्स लिहिण्याआधी जे तुम्हाला काम सांगितलं आहे तर त्याचे काय करायचे, छोटे छोटे ग्रुप बनवायचे. तर काय करू शकतो आपण, पहिला ग्रुप काय करू शकतो, गोइंग टू द ग्रीन ग्रॉसर शॉप. तुम्हाला भाजीवाल्याच्या दुकानात जावं लागेल. पिकिंग अप द व्हेजिटेबल्स यू वॉन्ट अँड पेईंग फॉर देम. तुम्हाला कुठल्या भाज्या पाहिजेत त्या घ्याव्या लागतील आणि त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतील. कमिंग बॅक होम. आणि तुम्ही मग परत घरी याल. पण ह्या 3 स्टेपमध्ये पण काय आहेत, अजून खूप बारीक बारीक स्टेप्स तुम्ही लिहू शकता. जसं की देन यू हॅव टू सब डिवाइड दिस टास्क इन टू स्टील स्मॉलर वन्स. फॉर एक्झाम्पल, जसं की आता गोइंग टू द ग्रीन ग्रॉसर शॉप. तुम्ही दुकानात जाणार बरोबर, पण त्याच्या आधी काय करणार, टेक अ बॅग फॉर द व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबलसाठी बॅग घेणे. टेक मनी फॉर द व्हेजिटेबल्स. भाजीसाठी पैसे घेणे. मग ह्याच्या सब डिवाइड झाले, ह्याच्यामध्ये हे विभागले गेले. त्यानंतर स्टार्ट फ्रॉम युअर हाऊस. तुम्ही घराच्या बाहेर पडणार. वॉक डाऊन द स्ट्रीट. रस्त्यावरून चालणार. टर्न राईट ऑर लेफ्ट. राईट टर्न घेणार किंवा उजवीकडे वळणार किंवा डावीकडे वळणार. वॉक डाऊन द स्ट्रीट. परत रस्त्यावरून चालणार. क्रॉस द स्ट्रीट. रस्ता क्रॉस करून जाणार, ओलांडून पुढे जाणार. एंटर ग्रीन ग्रॉसर शॉप. आणि मग दुकानामध्ये तुम्ही जाणार. Each of these smaller tasks can again be divided further into even smaller tasks. Try to do that choosing any one of the above steps. मग अशा प्रकारे ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या परत अजून डिवाइड होऊन अजून तुम्ही बारीक इन्स्ट्रक्शन लिहू शकता. जसं इथे या एका कामासाठी एवढ्या इन्स्ट्रक्शन लिहिल्या गेल्या, तशाच कम्प्युटरला सूचना देताना अशा स्टेप्स लिहाव्या लागतात, पण ते कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये लिहाव्या लागतात. ठीक आहे. Thus we see that computers are smarter than men. आपल्याला काय वाटतं की कम्प्युटर
हे आपल्यापेक्षा माणसांपेक्षा काय आहेत, खूप हुशार आहेत. बट इट इज मेन हू डू द डिफिकल्ट जॉब ऑफ मेकिंग देम स्मार्ट इनफ. पण कम्प्युटर तर माणसानेच बनवलेला आहे, आणि म्हणजेच कम्प्युटरला बनवणारी माणसं, कम्प्युटरला हुशार बनवणारी माणसंच हुशार आहेत. ते खूप एक डिफिकल्ट जॉब करत आहेत, खूप कठीण काम करत आहेत. सो द नेक्स्ट टाइम यू प्ले अ गेम ऑन अ कम्प्युटर और वॉच अ व्हिडिओ or obtain some information, think of the men who put in so many efforts to make it all possible. मग आता परतच्या वेळी जेव्हा तुम्ही कम्प्युटर समोर बसाल, कम्प्युटरवरती गेम खेळाल, एखादा व्हिडिओ बघाल किंवा एखादी माहिती गोळा कराल, तेव्हा ती माहिती, तो व्हिडिओ, ती गेम बनवण्यासाठी कुणी कष्ट घेतले असतील कम्प्युटरमध्ये ती टाकण्यासाठी, तर ह्याचा विचार करा. Thank you.